ते यादीमधून वगळण्यासाठी कारवाई करू शकतात. हे महत्त्वाच्या विषयासाठी आज पत्रकार परिषद बोलवलेले आहेत. त्यांच्या माहिती आपल्याला सकाळी आम्ही कॉपी आहे ना पूर्ण सिंगल पेज आहे, ह्याच्यावर एनेक्सर नाहीये. ठीक आहे. अनेक्षर मी आता सर्क्युलेट करायला लावतो, व्हॉट्सअपमध्ये देतो किंवा प्रिंटआउट काढायला लावतो. सॉफ्ट कॉपी देतो आताच. म्हणजे आता आपण बोलत असताना तुम्हाला ग्रुपमध्ये मिळून जाते. पारकर साहेबांच्याकडे तुम्हाला देतो आम्ही. म्हणजे थोडक्यात आम्ही जिल्हानिहाय किती टक्के मतदारांच्या गणनापत्रक भरून मिळालेले आहेत, किती लोकांना BLOनी ASDD मध्ये मार्क केलेला आहे, किती प्रलंबित आहे, असा जिल्हानिहाय माहिती दिलेल्या आहेत. आता आपण स्टेट लेवलच्या चर्चा करू. पूर्ण राज्यासाठी 77.76 म्हणजे अंदाजित 78% मतदारांच्या डिजिटायझेशन पूर्ण झालेले आहेत. म्हणजे त्यांचं फॉर्म आम्हाला मिळाले, त्या माहिती आम्ही आमच्या डेटाबेसमध्ये भरलेले आहे. अनकलेक्टेबल म्हणजे त्या व्यक्ती तिथे उपलब्ध नाही किंवा सही केलेले नाही, असा आपल्या पूर्ण राज्यामध्ये 18.42% आहे. एवढ्या लोकांच्या आता आमच्या यादीप्रमाणे त्यांचं नाव यादीमध्ये येणार नाही. तिसरा आकडेवारी आहे, हे दोन्ही मिळून 96% झालेले आहेत. 4%च्या माहिती इन प्रोग्रेसमध्ये आहे. त्यांच्या प्रक्रिया पूर्ण व्हायचं. त्यांच्या मेजर प्रक्रिया असा आहे, त्यांचे गणनापत्रक भरलेलं आहे. डिजिटायझेशनच्या कामाला फिजिकल भरल्यानंतर 2-3 दिवस लागते. इट्स अन ऑन गोईंग प्रोसेस. म्हणजे हे 4% आहेत. 4%मध्ये काही डिजिटायझेशनमध्ये जातील, काही क्वचित आपल्या ASDD मध्ये जातील, अनकलेक्टेडमध्ये जातील. हे सांगण्याचा उद्देश हे आहे की आज आम्ही पॉलिटिकल पार्टीचे सुद्धा मीटिंग घेतलेलं आहेत. आता 4 वाजता ते मीटिंग झाले. आम्ही त्यांना विनंती केले, आम्ही मुदतच्या 4-5 दिवसापूर्वी आपल्याला यादी देत आहे, आपण कृपया तपासावे. त्यांच्यामध्ये काही चुकीचं असेल तर आताच आपण बदल करू शकतो. प्रारूप यादीपर्यंत वाढ पाहण्याच्या काही आवश्यकता नाही. यासाठीच हे आम्ही आता रोज प्रसिद्धी करणार आहे. हे यादी एक दिवस पाहिलं म्हणून पुरेसा नाही, रोज पाहावा लागेल. कारण रोज ते बदलणार. कारण राहिलेल्या 4%मध्ये काही ASDD मध्ये येणार किंवा ASDD मध्ये मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे कोणी म्हटलं की हे चुकीचं आहे, बदला म्हटलं तर ते बदलणार. म्हणून हे यादी रोज आम्ही अपडेट करणार, रोज बदलणार, जेणेकरून आपण आपल्या लास्ट डेटच्या पूर्वी काही बदलायचं असेल तर, दुरुस्ती करायचं असेल तर करू शकतो. या व्यतिरिक्त आपल्याला मुंबईच्या एक अलग माहिती आता आम्ही ग्रुपला सर्क्युलेट करत आहे. मुंबईच्या पोझिशन मी अलग सांगतो, कारण पूर्ण देशामध्ये SIR करताना मेट्रो एरियामध्ये ASDDच्या संख्या, अनकलेक्टेबलच्या संख्या जास्तच आहे. आपण पाहिलं असणार, बँगलोरमध्ये 50%च्या आसपास आहे, चेन्नईमध्ये 25 ते 26%च्या आसपास आहे. तसा आपल्याकडे सुद्धा त्यांची संख्या मी आता आपल्याला वाचून टाकवतो. पूर्ण मुंबई म्हणजे मुंबई शहर आणि सबर्बन मिळून आहे 63% डिजिटायझेशन झालेले आहे. 63%. आणि आपल्याला अनकलेक्टेबल म्हणजे प्राप्त झाले नाही असं आता 30% आहे. म्हणजे 29 पॉईंट सम आहे, तो 30% आहेत. आणि 7% अजून फायनल व्हायचं आहे. म्हणजे 7% डिस्टिनेशनला जाऊ शकतात किंवा ASDDला जाऊ शकतात. म्हणजे आत्ता सध्या 30%च्या आसपास ASDD लिस्ट आहे. थोडा कमी जास्त होऊ शकतात.
आपल्या सर्व पॉलिटिकल पार्टीला विनंती आहे त्यांच्या BLA मार्फत या लिस्ट तपासावे आणि मतदारसुद्धा स्वतःच जिल्हाच्या वेबसाईट, आपल्याला माहिती आहे जिल्हाच्या वेबसाईट स्टँडर्ड फॉर्मॅट आहे, जिल्हाचं नाव .maharashtra.gov.in, गुगलमध्ये जिल्हाचं नाव ऑफिशियल वेबसाईट असं टाकलं तर जिल्हाच्या वेबसाईट मिळणार. त्या वेबसाईटमध्ये आम्ही प्रसिद्धी केलेल्या आहेत. आता सध्या पोझिशनप्रमाणे मिळाले मुदतमध्ये काम पूर्ण होणार असं चित्र दिसत आहे. यापूर्वी मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आवश्यकताप्रमाणे भारत निवडणूक आयोगाने आपल्याला मुदतवाढ दिलेले आहेत. तर पुढील विषय आहे की काही ठिकाणी असा विषय आहे की हे एन्युमरेशन फॉर्म सही करून द्यायला लोक तयार नाही असा तक्रार प्राप्त होत आहे. सर्वांना विनंती आहे, आपल्याकडे मॅपिंगच्या माहिती असो नसो, डॉक्युमेंट आत्ता सध्या आपल्याकडे असो नसो, आपण त्या ठिकाणी राहत असेल तर कृपया आपण गणनापत्र प्रपत्र भरून द्यावे. आता आपल्याकडून एवढंच अपेक्षित आहे की तुम्ही त्या ठिकाणी राहत आहेत एवढं पुरेसं आहे. बाकी तुम्हाला डॉक्युमेंट द्यायचे नंतर देऊ शकतात. पुन्हा मी सांगतो, मॅपिंग किंवा जुळवणी कंपल्सरी नाही, असेल तर चांगलं आहे. आता आपण माहिती भरून तुमच्या वैयक्तिक माहिती पार्ट 3 मध्ये आपल्या नाव, मोबाईल नंबर, आई वडिलाचा नाव, आधार नंबर देऊ द्यावे. हे देऊन आपण सही करून दिले. आणि दुसरा महत्त्वाचा विषय आहे, कोणी प्रौढ व्यक्ती या कुटुंबातील त्या कुटुंबातील सही करू शकतात, स्वतःच सही करावे असा सुद्धा अपेक्षित नाही. ते आपण सर्वांनी नोंद घ्यावे, जेणेकरून अनावश्यक आपले नाव वगळले आणि नंतर अर्ज करावा लागते असा वेळ येणार नाही. 18 वयापेक्षा जास्त झाले 9 मतदार आहेत, त्यांना विनंती आहे की आपल्याला 24च्या नंतर हे संधी उपलब्ध होत आहेत. ऑक्टोबर 24च्या नंतर कुणाच्या वय 18 झालेलं आहे ते सर्वांनी 24/8च्या नंतर आपण अर्ज करू शकतात. तर 24/8च्या नंतर कोण कोण अर्ज करू शकतात? नवीन असलेला करू शकतात, किंवा त्यांच्या वय जास्त आहेत परंतु सध्याच्या यादीमध्ये नाव नाही आहे, काही कारण असू शकतात, इतर स्टेटमधून आले असू शकतात, इतर जिल्ह्यामधून आले असू शकतात, त्यांनी सुद्धा अर्ज करू शकतात. काही कारणामुळे प्रारूपमध्ये तुमचं नाव नाही, त्यांनी सुद्धा अर्ज करू शकतात. हे सर्वांना हे संधी उपलब्ध होतील, आपण त्यांच्या संधी वापरावे. या व्यतिरिक्त एकापेक्षा जास्त ठिकाणी आपल्या एन्युमरेशन फॉर्म आला असेल तर कृपया एक ठिकाणी नाकारावे, कारण 2 ठिकाणी नाव असणे कायद्याप्रमाणे कारवाई होण्यासाठी पात्र आहे. सो आम्ही आमच्या स्तरावर फोटो सिमिलर एंट्रीज काढलेल्या आहेत, आम्ही ते तपासणारच आहे. पण जागृत नागरिक म्हणून आपल्याला सुद्धा विनंती आहे, आपण स्वतःच 2 ठिकाणी नाव नसणार असं काळजी घ्यावे. आम्हाला तपासून आपल्याला विचारण्याचा वेळ येऊ नये असं आपल्याला विनंती आहे. सो मी आपल्याला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे 24/8च्या नंतर 6, 7, 8 कुठलेही फॉर्म भरू शकतात, त्यांचं आम्ही एन्क्वायरी करून निर्णय घेणार आहेत. 24/8च्या नंतर काही नोटीस इश्यू होणार, त्याला काय उत्तर द्यायचं सर्व आज आम्ही चर्चा करत नाही आहे. तो आज फक्त आपण या एन्युमरेशन फॉर्म पूर्ण करण्यापुरता आपण चर्चा करू. आपल्याला काही प्रश्न असेल तर कृपया विचारावे. एक लाईव्ह. सर्क्युलेट झालं असेल, दिले ऑल महाराष्ट्र. एक मिनिट ओरके साहेब सगळं केलं. एनिवे मी 1 मिनिट, ते तुम्हाला येतील पण महत्वाच्या जिल्ह्याच्या सांगून टाकतो. सो
Left out is not an appropriate word. We try to find out whether they are there or not. So they are not supposed to be in the list in the first place itself. So when we are preparing a fresh list, their name will not be in the fresh list. Yes. एक I'll come to you. 18% जे आपण म्हणतोय की जवळपास आलेले नाहीत, म्हणजे 1.80 कोटी मतदार हे बाजूला गेलेले आहेत. तर ही संख्या म्हणजे नॉर्मल आहे का हे ॲबनॉर्मल आहे का, सगळं अनुभव काय आहे? प्रत्येक SIR मध्ये मी आपल्याला क्लॅरिफाय करतो, आपण प्रत्येक वर्षाला समरी रिव्हिजन करतो. त्यांच्यामध्ये काय फरक असतात की आता असलेल्या यादीत तसंच ठेवतो, फक्त काय बदलत आहे ते फॉर्म भरून घेतो, म्हणजे 6, 7, 8. पण SIR सखोल पुनरीक्षणमध्ये आपण काय करतो, जुने यादी बाजूला ठेवतो आणि फक्त प्रत्येक फॉर्म घेऊन प्रत्येकडे जातो. आपण असेल तर सही करा, सही केल्याशिवाय यादीमध्ये नाव येणार नाही. म्हणजे इफ द पर्सन इज रेजिडेंट दॅट नेम विल कम. म्हणून प्रत्येक SIR मध्ये हे यादीमध्ये मोठा फरक पडलेले आहेत. आणि या वेळामध्ये सुद्धा पूर्ण देशाच्या पण पाहिले प्रत्येक ठिकाणी हे अंदाजे ते 13 ते 18%, 20%च्या आसपास स्टेट लेवलचे आहे. म्हणजे वी आर विथिन द लिमिट्स. तसेच अर्बन एरिया, मेट्रो एरियाबाबत बोलायचं असेल तर मी तुम्हाला उदाहरण दिले, तर आपण विथिन द लिमिट्स आहेत. पण मी आपल्याला एवढं क्लिअर करतो, लिमिटमध्ये आहेत का नाही विषय नाही. कुणाचं नाव चुकीचं यादीमधून वगळू नये आणि चुकून त्यांचं नाव इथे असू नये. त्यासाठीच मी आज आपल्याला सर्वांना विनंती करत आहे, आपण वेबसाईटला जा, कृपया तपासा, तुमच्या पार्कमध्ये तुमचं नाव ASDD मध्ये आले का, चुकून आलं असेल तर आमच्या BLOला कॉन्टॅक्ट करा आणि ते सांगा की नाही तुम्ही ASDD मार्क केलं, मी तिथे राहत आहे. म्हणजे आपल्याला आणि असंच BLS सुद्धा विनंती आहे. सो तुम्ही दिलेल्या लिस्टमध्ये मानपूर, चेंबूर वगैरे अशाच ठिकाणी अनकनेक्टेबल नंबर हे 42%, 30% असे येतात. हो बरोबर आहे. नाही, याच्या मागे सगळ्यात मोठे पॉलिटिकल ऑब्जेक्शन हे असतं की एका सर्टन कम्युनिटीला पुन्हा बाजूला केलं जातं की काय, म्हणून विचारलं हे नंबर एवढे हाय का आलेले. असं असेल तर तुम्ही पाहून आम्हाला सांगावे, 4 नाव सांगावे, असून सुद्धा वगळले असं सांगावे, म्हणून आम्ही आज आलो. वी आर बीइंग व्हेरी ट्रान्सपरंट. इन्स्टेड ऑफ पब्लिशिंग अँड टेलिंग यू टू टेक ऑब्जेक्शन, वी आर कमिंग टुडे. म्हणजे यादी आम्ही तुम्हाला ट्रान्सपरंटली इंडिव्हिज्युअल नाव टाकतो, या सिरियल नंबर, हे नाव कुठले कारणामुळे त्यांचं नाव आम्ही काढलेलं आहे. ॲबसेंट म्हणत आहेत का, आम्ही शिफ्ट म्हणत आहेत का, मृत्यू म्हणत आहेत का, डुप्लिकेट म्हणत आहेत का, अदर रिझन्स मध्ये मेनली रिफ्यूज टू साईन, हे कारणसह टाकलेलं आहे. आपण कृपया कुठल्या एक वेबसाईटला आता सुद्धा कोणी पाहू शकतात, नगरच्या पहा, मुंबईच्या पहा. दुसऱ्या याच्यात बोलायचं की आता आपण 1-2 उदाहरण दिली, पण दुसरी लिस्ट तुम्ही बघितलीच नाही. इव्हन गोरेगाव आहे तो सुद्धा 40% वर आहे. सायन कोळीवाडा 43.1% आहे. वरळी 40.43% आहे. वरळी सुद्धा पहा. So let us not color it, let us not brand it. So आमचं विनंती आहे की आम्ही आता आकडेवारीवर बोलत नाही, आम्ही इंडिव्हिज्युअल नावावर बोलतो. वरळी वगैरे ही ठिकाणं घेतली म्हणजे लोक बाहेरच्या याच्यात गेले का, म्हणजे मुंबई सोडून वगैरे असं काही लक्षात येते का? ते आम्हाला ते ASDDचा ब्रेकअप अनालाइज करायचं, आम्ही करून सांगतो. आज महत्वाचं आहे, नाव पहावे आणि काय असेल तर सांगावे. ज्या लोकांनी मॅपिंगही केलं नाही आणि फॉर्मही भरलेलं नाही, गणनापत्र, अशा लोकांना 24 नंतर संधी असणार आहे. गणनापत्र भरलं नसेल तर 24 पर्यंत त्यांनी भरलं नाही. 24 नाही, आता 17 पर्यंत भरले नाही. 17 पर्यंत अजून करूया, पण 17 पर्यंत नाही. त्यांच्यानंतर गणनापत्राच्या विषय संपतात, फॉर्म नंबर 6 भरावा लागेल. सिमिलर प्रोसेस आहे, पण फॉर्म अलग आहे. म्हणजे नाही, फॉर्म तिकडे मॅपिंग आम्ही फॉर्म 6ला विचारणार डिक्लेरेशनला. म्हणजे प्रोसेस सेमच आहेत, पण टेक्निकली एन्युमरेशन फॉर्मच्या ऐवजी फॉर्म 6 भरावा लागणार. सुरेश एक सुरेशकडून नंतर येतो, तुम्हाला येतो आपल्याकडे. सुरेंद्र, सॉरी. ठाण्यामध्ये मुंबईपेक्षा एन्युमरेशन कमी झाले, त्याचं काय खास काम? मुंबईची तुलना चेन्नई आणि बेंगलोरची केली, पण ठाण्यामध्ये का कमी आहे? ठाण्याच्या एक विशेष 2-3 इश्यू आम्हाला जनरली आढळून येतात की ठाणेमध्ये असले मतदारांना भेटायचे असेल तर आम्हाला वीकेंडलाच भेटू शकतो. मोस्ट ऑफ देम ट्रॅव्हल टू
मुंबई म्हणजे दिवसमध्ये मिळत नाहीये. सकाळी 7-7:30ला निघतात, संध्याकाळी 8:30-9ला पोहोचतात. त्यांच्यानंतर आमचे BLO सुद्धा ते फिरणे कठीणच आहे. सो त्यांना सुद्धा त्यांच्या घरी जायचं आहे. तो म्हणून वीकेंडला होतात. या वीकेंडला काही इम्प्रूव्हमेंट होण्याची शक्यता आहे. दुसरा महत्त्वाचा मला आढळून आलं, देर आर लॉट ऑफ इमिग्रंट्स कम्पेअर टू मुंबई सिटी. इमिग्रंट पॉप्युलेशन जास्त आहे. ते इमिग्रंट पॉप्युलेशनमध्ये टर्नओव्हर चालू असतात. म्हणजे आमच्या यादीमध्ये आहे ते आज नसणार, आता दुसरा कोणी असणार. ते हे 2 रिझन प्रेमाफेसी दिसून येत आहेत. पण वी आर नॉट गेटिंग इन द अनालिसिस नाव. वी आर ओनली गेटिंग इन टू द लिस्ट सेईंग दॅट इफ यू आर देअर प्लीज टेल अस. आपण म्हणतो दुबार मतदार येतो. असेल आपण कारवाई करणार, पण दुबार मतदार असताना फॉर्म भरून दिले गेलेले आहेत, हे नाव कट करा, ते नाव कट करतात. नावं तशीच राहिलेली, काही ठिकाणी जे नाव कट करायला सांगितले तसंच ठेवलंय, जे राहू शकेल असं ते काढून टाकले. अशावर काय कारवाई करतात? इंडिव्हिज्युअल केस असेल तर आम्ही कारवाई करू. असा काही निदर्शनात आलं तर आम्ही कारवाई करू. डोंट वरी, विल टेक ॲक्शन. सर, स्थलांतरित मतदारांसंदर्भातला विषय होता. मुंबईत काही सर्वपक्षीय राजकीय पक्षांनी देखील गेल्या महिन्यामध्ये या संदर्भात आंदोलन केलेली होती. तो मुद्दा याच्यामध्ये सुटलेला दिसतोय का? कारण तुम्ही ज्या प्रकारे सांगितलं की वरळी असेल किंवा इतर जवळपास जे मतदारसंघ आहेत जिथे मोठ्या प्रमाणामध्ये पुनर्विकासाचे प्रकल्प सुरू आहेत, तिथून मतदार दुसरीकडे गेले, त्यामुळे हा अनकनेक्टेडचा आकडा वाढलेला दिसतोय. नाही, ते आपल्याला माहिती असावे की जिल्हा निवडणूक अधिकारी मुंबई म्हणजे तथा म्युनिसिपल कमिशनर कॉर्पोरेशन त्यांनी एक सर्क्युलर काढलेले आहेत. कायद्यामध्ये तरतूद आहे की टेम्पररली ॲबसेंट म्हणून कुणाचं नाव कमी करू नये. तसा तरतूद आहे. ते तरतूदच्या आधारावर त्यांनी सर्क्युलर काढलेलं आहे. टेम्पररली ॲबसेंट म्हणजे काय आहेत ते मॅन्युअलमध्ये खुलासा केलेला आहे. द पर्सन हू हॅज अ एबिलिटी टू रिटर्न अँड विलिंगनेस टू रिटर्न, म्हणजे कॅपॅसिटी. ते कॅपॅसिटी म्हणजे काय आहे, त्यांना पुन्हा तिथे घर मिळणार आहे तसा पुरावा पाहिजे. आणि त्यांनी सांगायला पाहिजे की मी तयार आहे तिथे यायला. हे दोन्हीसाठी त्यांनी सर्क्युलर काढले. म्हणून पुनर्विकासाचं कारण सांगतात त्यांचं सोल्युशन तो जिल्हा निवडणूक अधिकारी मुंबईने दूर केले. तसंच आपल्या ठाणे आणि पालघरच्या संबंधित जिल्हाधिकाऱ्याने त्यांच्या लेवलला काढलेलं आहे. सर, बऱ्याच वेळेला असा आरोप होत आहे की जे BLA घरोघरी जात आहेत त्याच्यासोबत राजकीय नेत्याचे कार्यकर्ते जाऊन मध्ये हस्तक्षेप करतायत. तर मग याच्यावर तुम्ही काय स्पष्टीकरण द्याल? असं खरंच घडतंय का? आणि जर घडत असेल तर मग त्याच्यावर तुम्ही काय ऍक्शन घेणार आहात का? आपल्याला क्लिअर असू द्या, BLO सोबत काम करणे अपेक्षित आहे. नाही, क्लिअर करतो तुम्हाला. म्हणजे हे थांबा. पहिला हे क्लिअर होऊ द्या. आता मी तुम्हाला काय अपील केले, कुणाचं नाव यादीमध्ये चुकून वगळत असेल तर BLO घेऊन जाऊन माझे BLOना दाखवावे ते राहत आहे म्हणून. सो तुम्ही ऑल रिलेशन विथ पॉलिटिकल पार्टीज रॉंग असा गृहीत धरू नका. BLA सोबत फिरणे चुकीचं नाही. आता तुम्ही विषय विचारले, ते काही ठिकाणी ते बसले होते, ते आम्ही माहिती घेतले. तो त्यांना भेटायलाच गेले होते, तिथे बसून काम केले नाही. पण मी स्पष्ट सांगतो, कुठेही चुकीचं असेल तर आम्ही कारवाई करणार. परंतु BLA आणि BLO मिळून काम करणे अपेक्षित आहे, ऑल पॉलिटिकल पार्टीज. आणि तुम्ही म्हणत आहे की पॉलिटिकल पार्टी म्हणजे BLA एक ग्रुपचे आहेत, माझ्याकडे माहिती आहे, ते सुद्धा सर्क्युलेट करतो. थँक्स टू ऑल पॉलिटिकल पार्टीज आता 3,29,000 BLAs आहेत. 3,29,000 BLA आहेत. ते माहितीसुद्धा तुम्हाला सांगून ठेवतो की कुठलेचे आहे म्हणून. काँग्रेसच्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या 52,000 BLA आहेत. म्हणजे आपल्याकडे 1,02,53 बूथ आहेत. त्यांचे अगेन्स्ट किती नियमलेलं आहे पार्टीने हे थोडा जुना आहे. त्यांच्यानंतर काय इम्प्रूव्हमेंट झाला असेल तो जिल्ह्यामध्ये आहे, ते आम्ही अपडेट करू. परंतु आणि त्यांच्यानंतर BJPच्या आहेत 94,000 आहेत. NCPच्या आहेत 24,000. NCP शरद पवार ग्रुप 17,000. शिवसेना UBT 44,000 आणि शिवसेना 69,000. BSP 4,000. मनसे 8,000. आम आदमी पार्टी 221. CPIM 321. अदर्स 13,300. म्हणजे टोटल
BLOच्या सोबत काम करायला 3,30,000 BLAs आहेत. बीजेपी सोडून एवढा इतर पक्षाच्या एवढं कमी का? कारण का हे प्रश्न आपण त्या पक्षाला विचारावा लागेल. नाही, या प्रश्न त्या पक्षाला नाही. बट लेट मी बी फेअर. SIR सुरू होण्यापूर्वी 1 लाखपेक्षा कमी BLA होते, लक्षात ठेवा. SIR सुरू होण्यापूर्वी 1 लाखपेक्षा टोटल 1 लाखपेक्षा कमी होते. मी मनापासून सर्व पार्टीला आभार मानणार आहे की कारण त्यांनी एवढं मोठ्या संख्येने नियमले. आणि मी आज सुद्धा अपील केलं आणखीन नियमा, कारण काम कधी सुरू होणार? आता ASD लिस्ट करणे आणि ड्राफ्ट पब्लिश करणे आता होणार आहे, असून आम्ही विनंती केलेलं आहे. बट तुम्ही एक लक्षात ठेवा, 3,30,000 कमी नाही, मोठ्या संख्येने नियमणूक झालेले आहे, ते सर्व व्हेरीफाय करणार आहे. थँक्यू. आय थिंक यू हॅव टू गो अँड फाइल द रिपोर्ट्स. If you want any bites, come to the chamber.